गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस असा बघायला गेला तर खूप साऱ्या लोकांना चांगले प्रॉफिट झाले असतील आणि खूप लोकांना बहुतांश झाले पण नसतील. याचं कारण का? तुम्ही जर मार्केटला बघाल तर मार्केटनी आपल्या लेवल प्रमाणे म्हणजे 27 तारीखची ओपनिंग जी झाली 14 वाजता 25,000 ला ब्रेकडाऊन केला आणि त्यानंतर एक मोठी रॅली दिली जी आपल्या लेवलला रिस्पेक्ट करत होती. मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की पहिले मार्केटला दिशा समजू दे, तिला ठरवू दे, त्यानंतर मार्केटच्या पाठी जावं. मार्केटच्या पाठी फक्त फिरत राहिल तर वर खाली करेल आणि आयुष्य तुमचं तसंच राहील. बघा इथे दृष्टिकोन असा बनतोय, तुम्ही जर क्लिअर बघाल, खूप लोकांना वाटलं की इकडनं मार्केट वरती गेलं, हा पुलबॅक येतोय आणि वरती जातोय. पण तुम्ही एक विचार करा की वरती आपली लेवल लागलेली आहे 180 ची आणि इकडनं ट्रेंड लाईन पण लागली, म्हणजे मार्केट ऑलरेडी टॉपला आहे. मार्केट कुठनं आलेलं आहे? मार्केट 940 वरनं आलेलं आहे. ओके, त्यामुळे इकडनं सेलर्सचा प्रेशर येणार आहे. मी इकडनं हा एक सुंदर फॉल खाल्ला, लॉट्स चांगले मजबूत ठेवलेले, एक चांगला फॉल खाल्ला आणि त्यानंतर गप्प बसलो. 30-40 पॉईंट खाल्ले आणि गप्प बसलो. कारण याचं कारण काय की मार्केट आज रेंज मध्ये होतं. बघा तुम्हाला जर कळत असेल, सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा विषय असतो की मार्केटच्या पाठी धावायचं नाही. आणि त्यानंतर मार्केटने काय केलंय, मार्केटनी एक हा बॉटम आणि हा एक टॉप, त्यामध्येच मार्केट राहिलेलं आहे. ही जी रॅली आहे ही बघायला गेले ना तर खूप आस्ते गेली. एवढं पेशन्स कोणामध्ये नसतं. मी एक छोटा स्कॅल्पिंग केला इथे ह्या लेवलला 3च्या दरम्यान, 3-5च्या दरम्यान. कारण का इथे होत होतं काय की टॉप लेवल मार्केट सारखं रिजेक्शन घेत होतं आणि ही एक कॅन्डल बनली. त्यानंतर ही कॅन्डल बनली. ही कॅन्डल काय असते तुम्ही बघाल तर हर वेळेला आपण बोलतो की एक डोजी कॅन्डल ऍट अ टॉप या हॅमर ऍट अ टॉप उलटा असला पाहिजे, इन्व्हर्टेड हॅमर असला पाहिजे या डोजी असला पाहिजे. इन्व्हर्टेड हॅमर असला पाहिजे किंवा डोजी असला पाहिजे. सम काइंड ऑफ तो होता. आणि त्यानंतर रेड कॅन्डल तर आहे. बघा मी हर वेळेस टॉक टू कॅन्डल्स विल टॉक टू यू. कॅन्डलची संवाद करायला चालू करा. लोक वेडे म्हणतील तुम्हाला, पण हाच वेडेपणा तुम्हाला एक दिवशी चांगला प्रॉफिट देईल. त्यानंतर तुम्ही जर बघाल ना तर खालनं वीक बघा. जसं ह्या वीकच्या वरती क्लोजिंग मला भेटली, मी फक्त स्कॅल्पिंग केली, इथपर्यंत आलं, परत 10 पॉईंट काढले आणि गपचूप राहिलो. लॉट परत जास्त होते. ओव्हरऑल बघा गेलं तर चांगला दिवस, प्रॉफिटेबल. ह्याला प्रो ट्रेडिंगची भाषामध्ये स्कॅल्पिंग बोलतात. बघा मार्केट काय देत नाहीये, त्याच्या मार्केटनी काय दिलंय याच्यामध्ये समाधान मानायला तुम्ही शिका. मला आज मार्केटने दिलं नाही, आज मला ट्रेड भेटला नाही, माझा सेटअप नाही आला, ही गोष्ट वेगळी आहे. सेटअप तर आपला लागलेला आहे की ह्याच्या वरती या ह्याच्या खाली. मार्केट तसं काही केलं नाही, त्यामुळे असं काय मार्केटनी एकदम वेगळं काही केलं नाही. हा, पण मार्केटनी एक गोष्ट केलेली आहे. मार्केटनी 25,000च्या वरती क्लोजिंग देऊन आज 200च्या वरती क्लोज देऊन 230 पर्यंत मार्केट आलेलं आहे. जी आपली 180 ची लेवल आहे ती तोडून मार्केटने सस्टेन होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता येऊया उद्या मंगळवार आणि सेन्सेक्स तुम्ही जर बघाल, सेन्सेक्सची एक्सपायरी, सेन्सेक्स जानेवारीची एक्सपायरी जर तुम्ही बघत असाल ना तर लगभग तुम्हाला कळेल 29 एप्रिलची तुम्ही बघत असाल तर. आता उद्या आहे 28 आणि 29, म्हणजे लास्ट 2 दिवस राहिलेत जानेवारी क्लोजिंगला. त्यानंतर तुम्हाला येणारा जो काळ असेल तो लगभग 1 फेब्रुवारी बजेट चालू होणार आहे. आणि बजेटच्या बजेटच्या दिवसामध्ये मार्केट खूप व्होलॅटाईल असतं. मार्केट जशी टॅक्सेशन या कुठल्या गोष्टीबद्दल, कुठल्या सेक्टर मधनं पैसा काढला जातो, या पैसा टॅक्स लावला जातो, या पैसा दिला जातो, या टॅक्स कमी केलं जातं, तसा सेक्टर वाईज मुवमेंट येतो. त्यामुळे व्हॉलेटाईल जास्त असतात. दुसरी गोष्ट, संडेला मार्केट चालू होण्याची शक्यता आहे, कारण का बजेट 1 तारखेला आहे. त्यामुळे जी ऑफिसला असणारी लोक जे गपचूप ट्रेडिंग करतात, लंच टाइम मध्ये ट्रेडिंग करतात 1:30 वाजता, त्यांना सगळी खुली सूट भेटणार अख्खा दिवसासाठी. ओके, काय होणार माहिती काय, व्हॉल्यूम असणार आहे.
आणि व्हॉल्यूम असला का व्हॉलेटिलिटी असणार आहे, वर खाली वर खाली. त्यामुळे ना बजेटला पहिले आहे ना जरा समजून घ्या. आपल्याला मोटिवेशन लाईन आपली काय आहे, पहिले थांबायला शिका, गोष्टी समजा, त्यानंतर काय करायचं करा. ओके, तर आता येऊया 15 मिनिटाच्या चार्टवरती आणि बघूया एक्झॅक्टली मार्केटने काय करायचा प्रयत्न केलाय. 15 मिनिटाच्या चार्टवरती जर आपण येत असू आणि बघत असू तर मग आपल्या लेवल लागलेले आहेत. ओके, आपण काय करूया ना, क्लिअर चार्ट बघूया. क्लिअर चार्ट मध्ये आपल्याला जास्त कळेल. ओके, तर 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण येऊन बघूया मार्केटने काय केलंय. बघा, मार्केटने ना हा जो लोअर लो पॅटर्न बनवत चाललेला ना मार्केटने अजून हा तोडला नाहीये. हा किती आहे, 400, लगभग 430चा आहे. जेव्हा मार्केट हा पॅटर्न तोडून सस्टेन होईल ना, त्यानंतर आपण बोलू शकतो एक मोठा मुवमेंट येण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्केट वरच्या दिशेने जाईल का, कारण डायरेक्टली मग आपल्याला 800चा 820चा टार्गेट भेटेल. पण आता मार्केट जो आहे ना हा रेंज मध्ये, म्हणजे समजा ना 21 तारखेपासून ह्या रेंज मध्ये मार्केट अटकले. किती रेंज म्हणजे 400 ते 900, 24,900 ते 25,400 मध्ये मार्केट भेटले. तर मार्केटला पहिली दिशा कळू दे ना, ह्या दोन लेवल तुटू दे, त्यानंतर आपण काहीतरी करू शकतो. ओके, असं बघायला गेलं तर इथे एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनण्याची तयारी करत आहे, डबल बॉटम. ओके, दुसरी गोष्ट, एक ट्रेंडलाईन सारखा विषय पण नक्कीच तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे मार्केट प्रयत्न तर करतंय सपोर्ट घेण्याचा. ओके, मार्केट सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण मार्केटने जर सपोर्ट न घेता मार्केटनं 25च्या खाली सस्टेन करायला चालू केलं तर मार्केटमध्ये एक मोठा फॉल पण येण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्केट दोन्ही साईडला ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता हे 2-3 दिवस जरा ट्रेडिंगला थांबवा, तुमचा कॅपिटल सेव्ह करा आणि बजेटच्या नंतरच काय करायचं ते करा, असं माझा एक आग्रहाचा निवेदन आहे. का, कारण का उगाच ट्रेडिंग करून फायदा नाही. जेव्हा व्हॉलेटिलिटी असेल ना तेव्हा तुम्ही कॅपिटल मध्ये टोटली लॉस कराल. कारण का तुम्हाला टार्गेट भेटतील, मार्केट जाईल एका दिशेने, पण प्रीमियम डिके होतील, कारण का आस्ते आस्ते जातील. ओके, आता येऊया 1 आवरच्या चार्ट वरती. ओके, 1 आवरच्या चार्ट वरती बघाल तर मार्केटची लेवल्स बघाल तुम्ही ना, तर ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, जी आहे लगभग 720 ची. बघा, 15 मिनिटात कधी वेगळं दिसलं, 1 तास कधी वेगळं दिसलं. मग आता डायरेक्टली येऊया डेली वरती. डेली वरती आपला अभ्यास इथपर्यंत बरोबर आहे. ओके, म्हणजे मार्केटला जर वरती जायचं, पॉझिटिव्ह जायचं असेल, या इथपर्यंत यायचं असेल तर मार्केटला ही 740 ची लेवल तोडायला पाहिजे. पण आता जर बघायला गेलं ना असं, तर आपली ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली असाल की खाली एक इंडिशियन कॅन्डल बनलेली आहे, म्हणजे याला डोजी आपण बोलतो. याची वरची विक तुटली का मार्केट वरती, खालची विक तुटली ती मार्केट खाली. ओके, मार्केटनी एकदा अटेम्प्ट केले, मार्केटने 25,000ला दुसऱ्यांदा अटेम्प्ट केले, मार्केटने तिसऱ्यांदा अटेम्प्ट केले. मार्केट वारंवार सपोर्ट घेतोय. बघा, मार्केट वारंवार सपोर्ट घेतोय, पण हा जर वारंवार सपोर्ट घेत असेल आणि मार्केट सस्टेन नाही झालं तर मार्केटच्या डायरेक्टली खालच्या लेवल आपल्याला ह्या दिसत आहेत. म्हणजे लगभग 575 पर्यंत मार्केट मला दिसतंय. ऍज सच मार्केट नेगेटिव्ह तर आहेच, पण 25,000च्या वरती असल्यामुळे मी टोटली नेगेटिव्ह होत नाहीये. मग आता काय करायचंय, आपल्याला काय नाही करायचंय, आपल्याला 2-3 दिवस थांबायचंय. ठीक आहे, आपल्याला एक लेवल बघा, ही जी आहे ना 350, ही एक आहे, आणि खालची लेवल जी आहे ना ती लगभग 920 ची आहे. ह्याच्यामध्ये मार्केटला काय करायचं ते करू दे, त्यानंतर तुम्ही काय कराल तर तुम्ही फायद्यामध्ये राहाल. ओके, तर वरची लेवल कुठली तुम्हाला सांगितली, 350, आणि खालची 920. आता या 5 मिनिटावरती आणि आपण प्रयत्न करूया आपल्या सेटअप वरती एक्झॅक्टली काय करते. ओके, आता बघा, ही लाल लाईन टाकली जी आहे ना मी वरनं, ही 15 मिनिटाच्या चार्ट वरती मला ना वरनं एक लाल लाईन पण दिसली. हा छोटासा अभ्यास आहे. ठीक आहे, त्याला मार्केटने तोडलेलं आहे. ओके, मग आता मी लाल लाईन ठेवत आहे, याचं कारण काय, कारण का जर उद्या खालनं एक ट्रेंड लाईन आहे, मी तुम्हाला हा विषय सांगितलेला की मार्केट असं करून वरती जाईल किंवा मार्केट अशा पद्धतीमध्ये खाली येईल. आता बघा, मार्केटनी ही एक लाईन बनवलेली आहे, तुम्हाला दिसेल तर ह्या पद्धतीमध्ये ना ही लाईन तुम्हाला दिसेल. तर मार्केटनी आता जस्ट क्लोजिंग दिले, त्यामुळे मार्केट आता वरच्या दिशेला प्रयत्न करत आहे. मार्केट ऑलरेडी सक्सेसफुल नाहीये. ओके, मार्केट सक्सेसफुल नाहीये, त्यामुळे आपण आता ही एक लेवल 400 ची. ओके,
आणि मेन लेवल जी तुटायला पाहिजे ती आपण बोललो 350ची. ठीक आहे, 350ची म्हणजे लगभग ही लेवल, म्हणजे हाच डे हाय बोलला जाईल. कारण का मार्केटने खाली येताना ना इकडनं सपोर्ट घेऊन आलंय, मार्केट इकडनं पण रिजेक्शन गेलं. म्हणजे ही जी लेवल आहे 400ची आणि 350, ह्या दोन लेवल्स खूप इम्पॉर्टंट बनतात आपल्यासाठी. ओके, तर आता उद्या जर तुम्हाला काय करायचं असेल तर नक्कीच मी ह्या लेवलला 350च्या वरती काय करायचं असेल करेन मी. बघा 350च्या वरती जर मार्केट तुटत असेल आणि सस्टेन होत असेल तर मला पहिला टार्गेट 420, नंतर डायरेक्टली 500चा भेटत असेल. नाहीतर मार्केट जर ओपन होऊन आज सारखंच रिजेक्शन घेतलं तर मार्केट ही लेवल पण तोडून 25,000ला परत टेस्ट करायला नक्कीच येईल. नीट आहे का, 25,000ला डे हाय ओपन झालं, खूप गॅपअप ओपन झालं तर मार्केट रिजेक्शन घेऊन खाली येण्याच्या शक्यता जास्त आहेत. ठीक आहे, मार्केटला टोटल न्यूज बेस वरती होणार आहे. मी माझ्या मुलांना या मी स्वतः मी न्यूज बेस वरती काम करत नाही, मी न्यूजच्या अगेन्स्ट काम करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. AFI डेटा ट्रम्प तात्यांनी काय केलंय मला फरक नाही पडत आहे, कारण का माझा अभ्यास एवढा सक्षम आहे की कुठल्याही न्यूज होते मी कॅन्डल वरती काम करतो, माझ्या चार्ट पॅटर्न वरती काम करतो, माझ्या इंडिकेटर वरती मला विश्वास आहे. मेन तर 5-6 वर्षापासून मी जे काम केलेलं आहे त्याच्यावरती मला विश्वास आहे. मग न्यूज कुठली पण होते, न्यूज नेगेटिव्ह असेल, होतं काय माहिती का तुम्हाला, एक सिंपल सायकोलॉजी सांगतो. जेव्हा मार्केटमध्ये न्यूज नेगेटिव्ह होते ना तर तुम्ही सगळे नेगेटिव्ह होता, मग तुमच्यात मध्ये कॉल घेण्याची ताकद राहत नाही, घाबरता. पण जेव्हा तुम्ही न्यूजला बघत नाहीये, डायरेक्टली ट्रेडिंग करताय, मग काय होतं माहिती काय, तुम्ही बिंदास होताय. 90% तुमचा प्रेशर तिथेच कमी होतोय की मार्केटमध्ये न्यूज आली, आयटी सेक्टरला जास्त टॅक्स लावलाय, 50% टॅक्स लावलाय, का होणार, न्यूज नेगेटिव्ह आले खाली. मग तुम्ही ह्या साईडला कॉल घ्यायला सक्षम होत नाही का, तुमचं मन नाही करत, तुमचा मेंदू बोलतोय, तुमचं हृदय बोलतोय अरे नाही चुकीचं होतंय. म्हणून हर वेळेला ट्रेडिंग करताय ना खूप क्लिअर राहा. जास्त पण इंडिकेटर्स पॅटर्न चार्ट पॅटर्न सगळंच लावलात तर तुम्ही कन्क्लुजन काय लिहिणार नाही. त्यामुळे चार्ट बघताना प्लेन चार्ट जर बघाल, मी सगळ्यांना माझ्या फॅमिली मेंबर्स सांगतो की जो प्लेन चार्ट तुम्हाला सांगतो ना ते खरं असतं. 1 मिनिटाची 5 मिनिटाची कॅन्डल लावायची, 15 मिनिटाचा दुसरा चार्ट लावायचा, विषय संपायचा. त्यांनी कळतं की कुठे एक्झॅक्टली बाईंग येते. बघा बाईंग तर नक्कीच आलेली आहे, इथे एकदा अटेम्प्ट आहे, दुसरा अटेम्प्ट आहे, तिसरा अटेम्प्ट आहे, म्हणजे बाईंग दिसते. प्लस आपल्या झोन मध्ये मार्केट परत आलेलं आहे, मार्केट झोन मध्ये परत मार्केट आलेलं आहे, त्यामुळे क्लोजिंग भेटलेली आहे. आता उद्या हा डब्ल्यू पॅटर्न जो होतोय ना, जर होत असेल ना तर उद्याच्या उद्या आपल्याला टार्गेट बघायला भेटतील. क्लिअर कट आहे. उद्या जर करायचं असेल तर मोस्टली मी 920च्या खालीच काहीतरी गेम करायचा प्रयत्न करेन, किंवा 350च्या वरती मार्केट सस्टेन झालं तर करेन. खूप अभ्यास सोपा केलाय, जास्त काही डोक्याला त्रास दिला नाही, कारण का मार्केट त्या कंडिशन मध्ये नाही जिकडे तुम्ही क्लिअर कट डिसिजन घेऊ शकाल. आणि जेव्हा ना आयुष्यात जेव्हा क्लिअर कट डिसिजन घेता नाही येत ना तेव्हा थांबणं जरुरी आहे, आवश्यक आहे. तुमची एक चूक तुमचं सगळं कॅपिटल खाली करून टाकेल, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रॅली होईल ना तर तुमच्याकडे पैसा नसणार. आणि हे सगळ्यांबरोबर घडतं, माझ्या बरोबर पण घडलेलं आहे. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स जो आहे, माझा जो अनुभव आहे, मी तुमच्याशी शेअर का करत आहे, कारण तुम्ही त्या चुका नका करू. माझा 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स मी या 5 मिनिटात 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतोय, तर हे शक्य नाही. पण तात्पुरतं लेवल समजवल्या तुम्हाला, तुम्ही त्या लेवलला काम करू शकाल ही अपेक्षा धरतो. ओके, होतंय काय, जेव्हा आपल्याकडे दृष्टिकोन बनतो ना मार्केट बघण्याचा, तेव्हा तो सातत्याने बाळगायचा असतो. मोस्टली कोणाला PNL दाखवू नका, प्रॉफिट अँड लॉस दाखवू नका. आज मी 500 कमवले, आज मी 1000 कमवले, का 2000 कमवले, मी पण दाखवतो. मी तर दाखवायचं बंद केलं, कधी कधी नजर लागते, नजर लागते, आणि ही गोष्ट खरी आहे. लोक बोलतील की नजर लागत नाही. बघा काय माहितीये काय, मंत्र जाप हा विषय नाहीये, पण एक श्रद्धा असते, एक टेंडन्सी असते. म्हणून मी आता माझा प्रॉफिट दाखवायचा बंद केलाय. का बंद केलाय, कारण का होतं काय, माझ्या डोक्यामध्ये एक असा विचार येतो, अरे मी एवढं प्रॉफिट कमवतो, माझ्या बॅक ऑफ माइंड मध्ये, माझ्या बोलतात ना कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड मध्ये असं येतंय की मेज भगवान आहे. आणि काय होतं, जेव्हा मी प्रॉफिट लोकांना दाखवतो तेव्हा माझ्या पण असं मनाला वाटतं, अरे मी पण कमवतोय, चांगलंच कमवतोय, 50,000, 1 लाख,
कमवतोय, मग काय होतं माहिती का, माझी डिसिजन मेकिंग चुकते. म्हणून मी आता स्वतःलाच प्रॉफिट दाखवत नाही. पीएल मध्ये ग्रीन झालो, क्लोज करतो, विषय संपवतो, दुकान बंद करतो. आणि मी मोस्टली फेब्रुवारी पर्यंत कुठलेही डिसिजन देणार नाहीये, ना ग्रुप वरती देत आहे मी, ना कुठे सांगत आहे कोणाला. का? कारण का बजेट फेब्रुवारीचा खूप इम्पॉर्टंट आहे आणि बस 2-3 दिवसावरती आहे. तर मार्केटमध्ये 5-6 वर्ष घातली तर 2-3 दिवस थांबू शकत नाही का? एवढा पेशन्स माझ्याकडे नाही का? एवढं डिसिप्लिन माझ्याकडे नाही का? हे डिसिप्लिन जेव्हा तुमच्यामध्ये येईल, हे पेशन्स तुमच्यामध्ये जेव्हा येतील ना, तेव्हाच तुम्ही खरे ट्रेडर बनाल. ट्रेडर बनण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी शिकणं जरुरी आहे. उतावळेपणा, घाई, गडबड, मी बस स्टॉपवरती थांबलोय, मी ट्रेनवरती चढलोय, नका करू. काय सिद्ध होणार नाही. तुम्ही एका दिवसात करोडपती बनणार नाहीयेत. हा करोडपती होण्याचा सिलसिला आहे ना, हा वर्षानुवर्ष जपल्यानंतरच होतो. ठीक आहे. त्यासाठी मेहनत करायला लागते, समजायला लागतं गोष्टी, एक्सपिरियन्स घ्यायला लागतो. की तुम्ही आज ट्रेडिंग शिकाल आणि उद्या डायरेक्टली तुम्हाला 1,00,000-1.5 लाख भेटले, असं नाही होत. पॉसिबल नाहीये. तुम्ही 101% लॉस कराल. बघा, माझा 8वा बॅच चालू होतोय. 8वा बॅच म्हणजे माझे 13 लोक झालेली आहेत. 13 लोक झालेली आहेत. त्याच्यातला एक मी आहे, 12 लोक. मला अजूनही इन्क्वायरी येतात, पण मी इन्क्वायरी स्टॉप केल्यात. माझा बॅच चालू होतोय डायरेक्टली फेब्रुवारी 1 तारखेचा माझा बॅच चालू होतोय. त्यामुळे खूप लोक मुंबईच्या बाहेर मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतायत, पण मी ते घेत नाही. कारण का मला आहेत ना, 10 लोकांना जर शिकवता येईल ना, ते मी 50 लोकांना शिकवू शकत नाहीये. असं बोलाल की 50 इन्क्वायरी तुम्हाला आल्यात का, तर येतील पण उद्या. पण मी माझा 10 ते 12चाच बॅच ठेवतो. का? कसं होतं माहिती की ह्या 50 लोकांनी एक जरी प्रश्न विचारला ना, तर एका प्रश्नाला मला 5 मिनिटं द्यायला लागतील. पण ह्या लोकांनी मला जर 5 प्रश्न विचारले ना, तर मी यांचे एकाच्या बदली 5 उत्तर देऊ शकेन आणि त्यांना चांगलं सक्षम बनवू शकेन. त्यामुळे मला लालच नाही करायचंय. देवाने मला खूप दिलेलं आहे, देव मला देत आहे, त्याची पुण्याई आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे माझं खूप चांगलं चाललंय. मी जेव्हा लोकांना सांगतो की लालच नाही करायची आणि मी लालच जर केला, ग्रीडीनेस दाखवला, थांबलोच नाही, डिसिप्लिन ठेवलं, तर कसं चालणार ना. म्हणून स्वतः आपण पहिलं सक्षम बनणं जरुरी आहे. तसं मी स्वतःला हे केलंय की नाही, 10 ते 12 लोक, त्यावेळी किती पण इन्क्वायरी येऊ दे, मी कोणाला घेणार नाही. नेक्स्ट बॅच मध्ये तुम्ही येऊ शकता, वेलकम. ना कुठे ऍडव्हर्टाईज, ना कुठे काय. इंस्टाग्राम पेज आणि युट्यूबच्या माध्यमातून जो मी काय बोलतोय तेच माझे फॅमिली मेंबर्स बोलतायत आणि समजवतात. ही लोक कोण आहेत? ज्यांना वाटतं की येस, आपला प्रॉफिट आहे, सक्षम आहे, शिकवण्याची पद्धत चांगली आहे, कळतंय, एक गोष्ट 10 वेळा शिकवली जाते, रिपीट सेशन घेतली जाते. सेशन संपल्याच्या नंतर पण माझे 2021, 2022, 2023 ह्याची लोक पण माझ्याबरोबर कनेक्टेड आहेत. त्यांना मी बोलतो फॅमिली मेंबर्स. का? कारण का एक रिलेशन बनतं आणि हे नातं जरुरी आहे. असं नाही ना की 10वी संपल्याच्या नंतर आपण परत शाळेत जात नाही, आपण जातो. तसंच माझं पण आहे. माझ्या क्लासची लोक जी मला सोडतात, त्यानंतर ती लोक परत येतात, तेव्हा त्यांचं वेलकम मी करतो. कारण का आपली लोक आहेत आणि आपल्या लोकांना मदत केलीच पाहिजे. बी पॉझिटिव्ह. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. नेगेटिव्हिटी मध्ये काहीच राहिलेलं नाहीये आणि होत पण नाही. मी करेन, माझ्याने हे होणार, मी करून दाखवेन आणि माझी स्वप्न मी पुरी करणार. हाच खरा मुद्दा आहे आणि हेच खरं आयुष्य आहे. कारण का आपल्याला लास्ट पर्यंत लढायचं आहे, हा भाग विसरू नका. अंबानी साहेब पण रोज उठून कामाला जातात, करोडपती आहेत म्हणून काय झोपून राहत नाहीत ते. उलट आपल्यापेक्षा जास्त वेळ काम करतायत. का? साम्राज्य सांभाळायचंय. मग आपल्यासारखी लोकांना संडे भेटला का आपण सुट्ट्या मनवतो, मित्रांबरोबर जातो, हे करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासावरती ध्यान द्या, तुमचा एक्सपिरियन्स वाढा आणि येणारा काळ तुमचा बदलू शकतो. का? कारण का तुम्ही आता तो वेळ स्टॉक मार्केटला देताय. जर तुम्ही आता स्टॉक मार्केटला देताय, येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही कुठे असाल ना, हे तुम्हाला पण माहिती नाहीये. पण ते जाणीव असणं जरुरी आहे आणि खूप लोकांना ती जाणीव नाहीये. स्टॉक मार्केटमध्ये एवढी पॉवर आहे, एवढी पॉवर आहे की तुम्ही त्या गोष्टीला कधीच हे करू शकत नाही, टाळू शकत नाही. ठीक आहे. तर आता आपला 5 मिनिटाचा सगळ्या गोष्टी सगळ्या आपण तुम्हाला समजवल्यात. खूप क्लिअर चार्ट बनलेला आहे. त्यामुळे मी चार्ट हा सेव्ह करतो आणि उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं. या तुम्ही उद्या, मी तर बोलतो 2 दिवस ट्रेडिंग नाही केलं तरी चालेल, फक्त अॅनलाइज करा. फेब्रुवारी पुढच्या हप्त्यामध्ये आपण बघूया, संडेला जे सेशन बजेट सेशन आहे त्यानंतर आपण नक्कीच भेटूया आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह.
जय हिंद, जय महाराष्ट्र.